नमस्कार, जे एल रंगोली चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज शिकणार आहोत आपण चहाच्या चाळणीने आणि जाळीच्या डब्बीने खूपच सुंदर 2-2 मिनिटाच्या 3 रांगोळ्या। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। हे बघा, जाळीची डब्बीमध्ये मिनी रांगोळी भरून घेतली आहे आणि असं आपल्याला इझिली फ्लावर काढायचं आहे। बघू शकता तुम्ही, कोणालाही येईल एवढी सोपी रांगोळी आहे। फक्त आपल्याला दिवाळीच्या टायमाला अशी जाळीची डब्बी 20 ते 30 रुपयाला भेटते, ती आणू शकतो आपण। आणि मी पुढे 3 रांगोळ्या दाखवणार आहे। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूपच सोप्या आणि सुंदर आपल्या रांगोळ्या होणार आहेत, कारण चहाच्या चाळणीनेही इझिली आपण रांगोळी काढू शकतो अंगणात दिवाळीच्या टायमाला। हे बघा, अशा पद्धतीने वरूनही आपल्याला गोल करून घ्यायचे आहे। खूपच इझिली आणि सोपी पद्धत आहे। खास ज्यांना रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते। पूर्ण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत जा। इथूनही 3 बघा मिनी रेषा ओढून घेतलेले, 2 क्रॉसमध्ये आणि मधली सरळ। डबीने बघा इझिली इथंही आपल्याला 3, 2 आणि 1 असे ठिपके टाकून घ्यायचे। बघा, इझिली डब्बीने आपण डॉटही पाडू शकतो। नक्की ट्राय करा तुम्हीही, तुम्हालाही नक्कीच येईल। कारण मी सोप्यात सोपी पद्धतीने व्हिडिओ आणायचा प्रयत्न करते, कारण तुम्हाला यायला पाहिजे म्हणून। नक्कीच मला सपोर्ट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा, कारण यूजफुल माझे व्हिडिओ असतात। आणि व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण पुढेही मी अजून 2 सुंदर अशा आपल्या रांगोळ्या दाखवणार आहे। इथंही आपण डॉट टाकू शकतो डबीने। हे बघा, किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली। मध्येही आपण ठिपके ठेवून घेणार आहोत। फक्त आपल्याला हे बघा, मी बोटाने असं मध्ये डबल रेषमध्ये करून घेणार आहे। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही करा असं, नाहीतर अशीही राहू दिली रांगोळी तरी चालेल। मी बोटाने डबल रेषामध्ये करते, बघू शकता तुम्ही। असंही करू शकता आणि नाहीतर पहिले आपण काढली तशीही राहू देऊ शकता। एका बोटाने आपल्याला असं फिरवून डबल रेष अशी दिसते, म्हणून मी अधिक सुंदर दिसण्यासाठी डबल रेषा ही आपण काढू शकतो। इंस्टाग्रामवर भी माझी आयडी आहे जे एल रंगोली, नक्की ट्राय करा। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला वरती बोटाने रांगोळी फक्त सरकवत जायची आहे। मी शिकवण्याचे खूपच व्हिडिओ आणणार आहे, म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। कारण ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते, सोप्यात सोपी पद्धतीने, बेसिक पद्धतीने। हे बघा, किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली। आता आपण दुसरी रांगोळी काढूया अशा पद्धतीने। दुसरी रांगोळी खूप सुंदर आहे। आपण हे बघा, आता मी चहाची चाळण घेतली अशा पद्धतीने। चहाच्या चाळणीने आपण खूपच सुंदर रांगोळी काढणार आहोत अगदी 2 मिनिटात। हे बघा, अशी रांगोळी घ्यायची आपल्याला चाळणमध्ये। बघू शकता तुम्ही, मध्ये डॉट पाडून आजूबाजू आपल्याला गोल करून घ्यायचं आहे। अंगणात किंवा कुठेही काढू शकता तुम्ही। अशा पद्धतीने मी गोल करून घेतलेलं आहे व्यवस्थित। जोपर्यंत गोल येत नाही तोपर्यंत, नंतर बघा आपल्याला अशी फ्लावर डिझाईन ही आपण काढू शकतो। फक्त मी चाळणीचा यूज केला आहे, बघू शकता। आपल्याला डबल व्यवस्थित नाही आलं तर आपल्याला डबल करून घ्यायचं अशा पद्धतीने। हे बघा, आणि मध्ये डबल करण्यासाठी मी थोडं
चाळणला जोर देऊन बघा अशा पद्धतीने व्यवस्थित करून घेणार आहे। बघा आपल्या फक्त याच्या चाळणीने मधीही आपल्याला 2 वेळा थोडंसं असं सरकत जायचं आहे। इझिली फुल बघा किती सुंदर तयार होतं आहे। इथं आपण 2 आणि वरती एक असं डॉट ठेवत जाणार आहोत। फक्त 1 मिनिटात 1.5 मिनिटात होणारी रांगोळी, नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच येईल। इथं आपल्याला 3-3 डॉट असे पाडून घ्यायचे चाळणी। किती सोपी रांगोळी दाखवली, नक्कीच तुम्ही ही ट्राय करा। ही सर्वात सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने मी गोल करून घेणार आहे। तुम्हाला जर पहिले ही अशी पद्धतीने रांगोळी आवडत असेल तर अशीच राहू द्या। मी फक्त दाखवते की अशा पद्धतीने एका बोटानेही आपण डिझाईन किंवा वेगळी करू शकतो, म्हणून मी दाखवते। तुम्हाला जर पहिली डिझाईन आवडली तीही राहू देऊ शकता, किंवा एका बोटाने हे बघा मी करते अशा पद्धतीनेही करू शकता तुम्ही। नक्कीच तुम्ही करून बघा एकदा तरी चाळणीने, चहाच्या चाळणीने। अगदी सोपी रांगोळी आहे। फेविकॉलची बॉटल कशी यूज करायची तोही मी व्हिडिओ आणणार आहे, बघू तुम्ही पुढचा किंवा नंतर मी व्हिडिओ आणणार आहे। फेविकॉलची बॉटल कशी यूज करायची आणि इझिली कशी वापरायची, कारण भरपूर जणांचे कमेंट होते की फेविकॉलची बॉटल कशी यूज करायची त्यांना माहीत नाही, म्हणून मी खास त्यांच्यासाठी व्हिडिओ आणणार आहे। म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। ज्याला माहिती नसेल त्यांनी फेविकॉलची बॉटल कशी यूज करायची ते बघा। हे बघा मी गोल करून अजून आपल्याला चाळणमध्ये रांगोळी भरून चौकोनमध्ये आणि मध्ये आणि असं टाकून घ्यायचं आहे, म्हणजे अधिक सुंदर दिसण्यासाठी। आणि बोटाने तुम्हाला पहिले जी योग्य डिझाईन वाटत असेल ती राहू द्या, किंवा बोटाने करा। मी दोघी प्रकाराचे तुम्हाला दाखवले। अशा पद्धतीने बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही इझिली। आता आपण तिसरी रांगोळी शिकणार आहोत। पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत। अशा पद्धतीने सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा। नक्कीच तुम्ही सपोर्ट केल्यावर हे बघा आता तिसरी रांगोळी आपण शिकणार आहोत। ती पण खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे। नक्कीच तुम्ही काढा ती ही रांगोळी। आपण बघा डब्बीने गोल फिरवून घ्यायची आपल्याला। ही वेगळी डिझाईन आपली अशा पद्धतीने, आणि याच्यानेही हे वेगळं फूल आलं, ते वेगळं फूल होतं। हे दुसऱ्या पाकळ्या आहेत, अशा पद्धतीच्या पाकळ्याही आपण तयार करू शकतो। बघू शकता तुम्ही। हे बघा व्यवस्थित आपल्याला डबल करून घ्यायचं आहे। त्याच डबीने आपल्याला डब्बी अशी व्यवस्थित पकडून सरकवत जायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला मनापसंतीचा आकार तयार होतो। मिनी व्यवस्थित करून घेतलंय, बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने मध्येही आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे। मध्ये टिपके टाकून ठेवले। हे बघा असा पानाचा आकार आपल्याला काढत जायचा आहे अशा पद्धतीने। मी डबल करून घेतलंय, मध्ये डॉट टाकून घेतले। डॉट ही खूप सुंदर पडतात, नक्की ट्राय करा ही डब्बी जाळीची। हे बघा अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आपल्याला याच्या मध्ये। इझिली मी 3 रांगोळ्या दाखवल्या, नक्की ट्राय करा। तुम्हाला असं राहू द्यायचं असेल तर ही डिझाईनही राहू देऊ शकता, नाही तर बोटाने अशा प्रकाराने ही डिझाईन काढू शकता। ज्याला ती डिझाईन आवडेल तर ती डिझाईन ही राहू देऊ शकता, नाहीतर ही बोटाने बघा मी इझिली तुम्हाला दाखवते की अशा पद्धतीने अशी ही डिझाईन तयार होते। ही दाखवलंय मी। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. आणि अशा पद्धतीने मध्येही आपल्याला असा आकार काढायचा आहे. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात माझे. अशा पद्धतीने इथंही करू शकतो आपण. फक्त आपल्याला बोटाने वरती सरकत जायची रांगोळी. मी जर व्हिडिओमध्ये जास्त बोलत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. डिस्टर्ब होत असेल तर तेही सांगा मला. अशा पद्धतीने हे बघा इथंही गोल करून घेणार आहोत. नक्कीच कमेंट करून सांगा मला. कारण माहिती देण्यासाठी मला ते सांगावंच लागतं. नाहीतर तुम्हाला कसं काय कळेल की रांगोळी कशा पद्धतीने आपण डिझाईन काढतोय किंवा काही बोटाने. अशा पद्धतीने मला ते सांगावंच लागतं. म्हणून हे बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली, बघू शकता. मध्येही एक एक बोटाने आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे बोटं इझिली. सोप्यात सोपी पद्धतीने मी व्हिडिओ आणते. नक्की तुम्हीही काढा, तुम्हालाही नक्कीच येईल. धन्यवाद.